नवोदय विद्यालय शिक्षकच नाहीत पालकांचे ठिय्या आंदोलन। भिवंडीतील आदिवासींच्या नवोदय विद्यालयात मागील 1 ते 1.5 महिन्यांपासून शिक्षक नसल्याने श्रमजीवी संघटनेचा पालक विद्यार्थ्यांचं भिवंडी पंचायत समितीच्या दालनातच ठिय्या आंदोलन। भिवंडी तालुक्यातील पडगा हद्दीतील मोहनडोळ येथील पेसा क्षेत्रातील आदिवासींच्या नवोदय या 5वी ते 12वीच्या ट्रस्टच्या विद्यालयात मागील 1 ते 1.5 महिन्यांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे। पालक विद्यार्थ्यांसह श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या दालनात ठिय्या आंदोलन करत ट्रस्टच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली। दरम्यान यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी किमान वेतन मिळत नसल्याने शाळेत येत नसल्याचं सांगितलं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसह श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टचे संचालक प्रेम तिवारी आणि विनय तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे। ताई नक्की काय प्रकरण आहे, काय सांगणार? मोंडूल इथे नवविद्यालय मोंडूल या ठिकाणी एका संस्थेच्या माध्यमातून शाळा चालू आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण आदिवासी 99% आदिवासी तिथं शिक्षण घेत आहे आणि हा प्रकार संस्थेच्या माध्यमातून त्यांना पगार मिळत नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे आणि गेल्या 1 महिन्यापासून शाळा बंद आहे। हा प्रकार आता महिनाभर परंतु 1 वर्ष झाला सतत 15 दिवस 8 दिवशी शाळा बंद असते आणि ही आम्ही पालकांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून गट शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार कळवलेलं आहे, परंतु ते गट शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्यावर काहीच ॲक्शन नाही घेतले। कारण यांची मनमानी म्हणजे आमचा असा आरोप आहे का ते त्यांना सपोर्ट करतात आणि तिथली आदिवासी मुलं शिकावं नाही म्हणून असा केवळ हे चाललेलं आणि तिथं आपली 99% विद्यार्थी शाळेत शिकतात आणि आज पूर्ण महिना झाला तिथले 10वीचा पेपर चालू असताना 12वीचा पेपर चालू असताना एक महिना पूर्ण झालेला आहे, शाळा बंद आहे। तर आमचे ज्या मुलांचं नुकसान केलेलं आहे शैक्षणिक नुकसान, तर आमचं म्हणणं आहे का शासनाच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावा, गुन्हा दाखल करावा आणि त्यानंतर आता जेव्हा विचारायला गेले असताना पालक आणि विद्यार्थी त्यांच्यावर उद्धटपणे बोलणं करून हे त्यांची मनमानी कारवाई चालू आहे। आता तुमची श्रमजीवी संघटनेची काय मागणी असेल? आता मागणी आमची अशी आहे का त्यांची शाळेची जी मान्यता आहे ती त्यांची रद्द करावी आणि जे आहे ते त्याप्रमाणे आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा।